नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका आणि प्राचार्य संगीता देसाई, अंगडी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स. ह्या कोविड-19च्या ह्या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आमच्या कॉलेजतर्फे हा एक समाज उपकरणाचा एक विद्यार्थ्यांना घरी बसूनच चांगल्या अभ्यासाची सवय लागू दे ह्याच्यासाठी आमचा एक हा प्रयास आहे. दहावी विद्यार्थ्यांचे हे वर्ष फार महत्त्वाचे आहे. त्याच्यासाठी आम्ही आमच्या कॉलेजतर्फे 10वीच्या विद्यार्थ्यांना मदत व्हावी, त्यासाठी डिफिकल्ट म्हणजे कठीण अशा चॅप्टरचं एक थोडंसं इझी वेमध्ये त्यांना सांगू इच्छितो आहोत. इथे आम्ही एका प्रकरणाचा अभ्यास करूया. ते प्रकरण म्हणजे त्रिकोणी मिती. त्रिकोणी मिती ह्या शब्दाचा उगम ग्रीक ह्या लेटरमधून झालेला आहे. ते म्हणजे ट्रिग्नोमेट्री. आता बघा, ह्या ट्रिग्नोमेट्री ह्या याच्यामध्ये 3 शब्दांचा अर्थ आहे. एक म्हणजे ट्राय, दुसरं गोनो आणि तिसरा मेट्री. ट्राय म्हणजे 3, गोनो म्हणजे बाजू आणि मेट्री म्हणजे मापन. ह्या त्रिकोणमितीचा आपल्या दैनंदिन जीवनात भरपूर उपयोग होत असेल. त्याबद्दल आम्ही डिटेल नंतर बोलू. ओके. आता त्रिकोणमिती म्हणजे काय? त्रिकोणमिती हे ग्रीक लेटरमधून ट्रिग्नोमेट्री ह्या शब्दातून त्याचा उगम झालेला आहे. 3 बाजूंचं मापन. आता इथं पहा, इथं हा काटकोन त्रिकोण आहे, बरोबर. इथं हा ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण ए बी सी, बरोबर. इथं ए हा कोन आम्ही एक्स ए किंवा हे ग्रीक लेटर आहे त्याला आम्ही थीटा असे संबोधित करतो. ग्रीक लेटर आहे त्याला आम्ही त्याच्या बदली तुम्ही ए लिहू शकता किंवा एक्स लिहू शकता. ह्याचं एक प्रमाण आहे, त्याला आम्ही थीटा असे संबोधित करतो. कोन बी हा काटकोन आहे आणि कोन सी आणि कोन ए हे 2 लघुकोन आहेत. मला माहित आहे तुम्हाला लघुकोन म्हणजे काय. जो कोन, ज्या त्रिकोणातील कोन 90 डिग्रीपेक्षा कमी असेल त्याला आपण लघुकोन म्हणतो. तर ह्या काटकोन त्रिकोणात 2 लघुकोन आणि 1 काटकोन आहे, बरोबर. आता हा अँगल ए किंवा कोन ए म्हणतो आम्ही त्याला, किंवा कोन सी कोन बी म्हणतो. कोन हे ए हा आम्ही कशा लेटरमध्ये लिहिलेला आहे? थीटा, बरोबर. आणि हा लंबकोन किंवा काटकोन आहे, बरोबर. आता आम्ही काय अनुभव घ्यायचा म्हणजे कोन थीटा ह्याची एक्झॅक्टली अपोजिट बाजू काय आहे? BC, बरोबर. मग त्याला आम्ही काय म्हणतो? विरुद्ध बाजू. थीटाच्या एक्झॅक्टली विरुद्ध काय आहे त्या बाजूला आम्ही काय म्हणू? विरुद्ध बाजू. AC ही कर्णाची बाजू आणि थीटाच्या अगदी संलग्न बाजूलाच असलेल्या बाजूला काय म्हणतो आम्ही? संलग्न बाजू. आता मला सांगा, ह्या काटकोन त्रिकोणातील 3 बाजूबद्दल तुम्ही चर्चित झाला. कुठची? AC ही कर्णाची बाजू, BC ही विरुद्ध बाजू आणि AB ही संलग्न बाजू, बरोबर. आता इथं आम्ही काय अवगत करून घेतलेलं आहे? थीटा हा लघुकोन आहे. तेच तुम्ही सी इथे सुद्धा लघुकोन करू शकता, बरोबर. इथं सुद्धा लघुकोन करू शकता. तो लघुकोन म्हणजे थीटा. मग त्याच्याबरोबर अजून तुमच्या बाजू बदलतात. कर्णाची बाजू सेम राहील. कर्णाची बाजू जशी असेल तशीच असेल. समजा तुम्ही इथं थीटा असं समजला तर काय होईल? विरुद्ध बाजू कुठची येईल? AB, बरोबर. मग संलग्न बाजू कुठची असेल? BC. हे तुम्ही जो काटकोन त्रिकोण घेता त्याच्याबद्दल लघुकोन, कुठचा लघुकोन तुम्ही समजता त्याप्रमाणे तुम्ही त्या त्रिकोणाची मांडणी करू शकता. समजलं? आता त्रिकोणी मितीसाठी आम्हाला काटकोन त्रिकोणाचा हा महत्त्वाचा अभ्यास माहित असायला पाहिजे. कसा आहे? हा लघुकोन थीटा हा इथं सुद्धा येऊ शकतो किंवा इथं सुद्धा येऊ शकतो. हे तुम्ही त्या त्रिकोणाची परिपक्व तुम्हाला माहिती असेल की तुम्ही कुठचाही लघुकोनचा कोन घेऊ शकता.
आता आपण त्रिकोणमिती गुणोत्तरे बघूया। आता पहिला आम्ही एका काटकोन त्रिकोणाचा अभ्यास केलेला आहे। थीटा हा कोन आहे, त्याची संलग्न बाजू AB आणि AC ही कर्णाची बाजू आहे आणि BC ही विरुद्ध बाजू। आता आपण त्रिकोणमिती गुणोत्तरे बघूया। त्रिकोणमिती गुणोत्तरेमध्ये तसे 5 पार्ट्स आहेत, मग त्याच्या 6 आहेत, सॉरी त्याच्यामध्ये 6 पार्ट्स आहेत। त्याच्यामध्ये फर्स्ट वन साइन थीटा। आता साइन थीटा, थीटा म्हणजे हा कोण झाला, साइन थीटा हे कसं असू शकते आपण बघूया। आता आपल्याला काटकोन त्रिकोणाच्या 3 बाजू माहित आहेत, कुठच्या कर्ण, विरुद्ध बाजू आणि संलग्न बाजू। साइन थीटा म्हणजे विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय कर्ण। विरुद्ध बाजू काय आहे, BC आणि कर्णची बाजू काय आहे, AC, बरोबर। आता फर्स्ट वन काय आहे, साइन थीटा। साइन थीटा म्हणजे काय, विरुद्ध बाजू आणि कर्ण। साइन थीटा म्हणजे काय, विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय कर्ण। आता आपण बघू कॉस थीटा। कॉस थीटा, कॉस थीटा म्हणजे संलग्न बाजू डिवाइडेड बाय कर्ण किंवा कर्णाची बाजू। बघा आता काय, कॉस थीटा म्हणजे काय, संलग्न बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू, बरोबर। मग आता थर्डला आम्ही टॅन थीटा म्हणतो। काय म्हणतो, टॅन थीटा। टॅन थीटा म्हणजे काय, विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय संलग्न बाजू। आता बघा इथं थीटा हा कोन आहे, बरोबर। थीटा ह्या कोन मधून आपल्याला साइन थीटा लिहायचं आहे। साइन थीटा म्हणजे काय, विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू। कॉस थीटा म्हणजे काय, संलग्न बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू। आणि टॅन थीटा म्हणजे विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू। आणि एक सांगू इच्छिते मी, टॅन थीटाचा फॉर्म्युला म्हणजे एक सूत्र सोपं, टॅन थीटा म्हणजे साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा। साइन थीटा डिवाइडेड बाय कॉस थीटा। आता आपल्याला माहितच आहे साइन थीटा म्हणजे काय, विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू, आणि कॉस थीटा म्हणजे काय, संलग्न बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू। समजा त्याचा तुम्ही भागाकार असं डिव्हिजन केलं तर काय मिळेल आपल्याला, विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय संलग्न बाजू। ह्या आता 3 त्रिकोणमितीची गुणोत्तरे आपण अभ्यास केलेले। पहिलं साइन थीटा म्हणजे काय, विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू। कॉस थीटा म्हणजे काय, संलग्न बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू। आणि टॅन थीटा म्हणजे विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय संलग्न बाजू। अजून 3 त्रिकोणमितीय रेषीयो आहेत, ते आता आपण इथं बघू, बरोबर। आपण आता टॅन थीटा बघितलेला आहे, विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय संलग्न बाजू, बरोबर। आता त्या त्रिकोणामध्ये अजून एक अँगल आपल्याला शोधायचा आहे, ते म्हणजे कॉसेक थीटा। कॉसेक थीटा, कॉसेक थीटा म्हणजे 1 डिवाइडेड बाय साइन थीटा। कॉसेक थीटा म्हणजे 1 डिवाइडेड बाय साइन थीटा, बरोबर। साइन थीटा आपल्याला माहित आहे, विरुद्ध बाजू डिवाइडेड बाय कर्णाची बाजू। मग त्यालाच आपण उलट करून लिहायचंय। कसं होणार, कर्णाची बाजू डिवाइडेड बाय विरुद्ध बाजू, बरोबर। कॉसेक थीटा म्हणजे काय, 1 डिवाइडेड बाय साइन थीटा। मग कसं लिहिणार आपण, कर्णाची बाजू डिवाइडेड बाय विरुद्ध बाजू, ते
कॉसेक थिटा. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं फिफ्थ वन सेक थिटा. सेक थिटा. सेक थिटा पण असंच आहे. सेक थिटा म्हणजे 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. सेक थिटा म्हणजे 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. आता आपल्याला माहितच आहे कॉस थिटा म्हणजे संलग्न बाजू डिवायडेड बाय कर्ण. मग त्यालाच आपण उलटं करून लिहायचं आहे. कर्णाची बाजू डिवायडेड बाय संलग्न बाजू. बरोबर. आणि शेवटी लास्ट वन सिक्स्थ गुणोत्तर म्हणजे कॉट थिटा. कॉट थिटा आपण 1 डिवायडेड बाय टॅन थिटा असंही लिहू शकतो. आणि एक तुम्हाला मगाशी मी दाखवलंय टॅन थिटा म्हणजे काय साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. मग कॉट थिटा काय होईल त्याला उलटं करायचं आपल्याला म्हणजे कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. बरोबर. मग आपल्याला कॉट थिटा इज इक्वल टू कसं लिहायचं आहे संलग्न बाजू डिवायडेड बाय विरुद्ध बाजू. बरोबर. आता तुम्ही फर्स्ट तीन साइन थिटा कॉस थिटा टॅन थिटा हे तीन आयडेंटिटीज किंवा हे तीन गुणोत्तर परफेक्टली लक्षात ठेवायचे. ते तीन समजले की ऑटोमॅटिकली अपने आप तुम्ही उरलेले तीन करू शकता. बरोबर. बघा आणि एकदा साइन थिटा म्हणजे विरुद्ध बाजू डिवायडेड बाय कर्णाची बाजू. कॉस थिटा म्हणजे संलग्न बाजू डिवायडेड बाय कर्णाची बाजू. आणि टॅन थिटा म्हणजे विरुद्ध बाजू डिवायडेड बाय संलग्न बाजू. समजा आता आम्हाला माहित आहे साइन थिटा म्हणजे कसं आहे कॉसेक थिटा म्हणजे काय 1 डिवायडेड बाय साइन थिटा. देन सेक थिटा म्हणजे काय 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. आणि टॅन थिटा म्हणजे काय 1 डिवायडेड बाय कॉट थिटा और काय म्हणू शकतो आम्ही कॉस थिटा डिवायडेड बाय साइन थिटा. ह्याला आपण काय म्हणतो त्रिकोणमितीची गुणोत्तरे. टोटल किती आहे ते 6. हे बेसिकली फार महत्त्वाचं आहे. तिन्ही बाजू प्रमाणे तुम्ही लक्षात घेतले. आता आपण 0 आणि 90 अंश कोनाच्या त्रिकोणमिती गुणोत्तरे बघूया. ओके. 0 to 90. आता आपल्याला माहितच आहे काय एका काटकोन त्रिकोणमध्ये 90 डिग्री पर्यंतच कोन असते. बरोबर. 0 पासून 0 नेक्स्ट पुढचा कोन येईल 30 डिग्री. नेक्स्ट पुढचा येईल 45 आणि 60 आणि 90. ह्या कोनातील म्हणजे 0 पासून स्टार्ट ते 90 डिग्री कोनाचे त्रिकोणमिती पाहूया. आता आपण मगाशी त्रिकोणमितीची गुणोत्तरे शिकलेले आहोत. किती आहे ते 6. बरोबर. फर्स्ट वन काय आहे आठवण आहे आपल्याला साइन थिटा. सेकंड वन कॉस थिटा. थर्ड वन टैन थिटा. चौथं कोसेक थिटा. पाचवं सेक थिटा आणि सिक्स्थ वन कॉट थिटा. बरोबर. कॉट थिटा. आता मी तुम्हाला एकदम सोपी अशी पद्धत सांगेन. ओके. आता हा तुमचा हात आहे. बरोबर. हा 90 डिग्री कोन झाला. बरोबर. हा 90 डिग्री कोन झाला. फॉर एक्झाम्पल सपोज मी आता इथे असा पेपर ठेवलेला आहे. बरोबर. हा तुम्हाला वाटेल बरोबर हा पूर्ण 90 अंश डिग्रीचा त्रिकोण होईल. बरोबर. आता मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल असं सांगितलं. हे बघा हा 90 डिग्रीचा कोन. बरोबर. मग हा 90 डिग्रीज कोन झाला. हा 60. मग हा 45. हा 30 आणि हा 0. समजलं. आता मी असाच हा हात इथं ड्रॉ करेन. आता हा असा आपला हात आहे. बरोबर. हा हात मी तुम्हाला सांगितलंय इथं. आता आपण इथं व्हॅल्यूज लिहूया. बरोबर. पहिलं काय सांगितलं मी 0 1 2 3 आणि इथं 4. बरोबर. मग हा अँगल आपण पहिला किती 0 अँगल. नेक्स्ट 30 डिग्रीज
बरोबर. नेक्स्ट 45 डिग्रीज आणि इथं काय लिहू मी 60 डिग्रीज आणि इथं 90 डिग्रीज. बरोबर. आता आपल्याला इथं एक व्हॅल्यू घ्यायची आहे, ती व्हॅल्यू म्हणजे √x डिवायडेड बाय 2. काय ती व्हॅल्यू काय घेणार आहे आपण √x डिवायडेड बाय 2. बरोबर. ह्या व्हॅल्यू प्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, सगळे व्हॅल्यूज लिहायचे आहेत. बरोबर. आता मी तुम्हाला दाखवते √x डिवायडेड बाय 2. बरोबर. आता आपला पहिला कोण काय आहे sin थीटा. बरोबर. आता आपण इथं काही व्हॅल्यूज लिहूया. 0 डिग्री, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री आणि 90 डिग्री 90 अंश. बरोबर. आता इथं आपण असं कॉलम करू, कारण 6 अँगल्स आहेत. बरोबर. हे असं कॉलम कंप्लीट करू. किती टोटल 6 अँगल्स आहेत. बरोबर. त्या 6 अँगल मध्ये आपल्याला प्रत्येकाची व्हॅल्यू शोधायची आहे. बरोबर. आता आपण फर्स्ट पहिला पॉइंटचा आपला 0 डिग्री. बरोबर. 0 डिग्री इथं व्हॅल्यू काय आहे 0. मग x मध्ये आपण काय करणार √0 डिवायडेड बाय 2. बरोबर. आपल्याला काय मिळेल 0. मग sin 0. आता थीटाच्या ऐवजी काय आपण अँगल विचारणार पुढचा कोण आहे sin 0 डिग्री इज इक्वल टू 0. आता त्याची परमनंट व्हॅल्यू कायमची किंमत काय झाली sin 0 डिग्री इज इक्वल टू 0. काय म्हणतो आपण sin 0 चा 0 डिग्री कोन इज इक्वल टू 0. मग नेक्स्ट आहे 30 डिग्री. 30 डिग्रीजला आपल्याला व्हॅल्यूज बघायची आहेत. बरोबर. आता इथं आपण काय करू मी तुम्हाला एक व्हॅल्यू सांगितलेली आहे थीटा इज इक्वल टू √x डिवायडेड बाय 2 घेतलेला आहे. बरोबर. आता आपल्याला काय करायचं √x ची व्हॅल्यू काय आहे सेकंड ह्याच्यामध्ये काय आहे 1 आहे. √1 डिवायडेड बाय 2. मग √1 म्हणजे काय आहे √1 ची व्हॅल्यू एकच राहते. बरोबर. मग आपण इथं 1/2 काय लिहू शकतो 1/2 म्हणजे sin 30 डिग्री इज इक्वल टू हाफ. किंवा आपण काय म्हणू शकतो sin 30 डिग्रीज म्हणजे 1/2. बरोबर. आता नेक्स्ट काय व्हॅल्यू आहे अँगलची 45. मग आपल्याला काय मिळेल इथं व्हॅल्यू किती घेतलेली आपण 2. √2 डिवायडेड बाय 2. बरोबर. मग √2 हे √2 आम्ही आज लिहू. बरोबर. हे 2 आपण कसं लिहितो √2 गुणिले √2. आपल्याला माहित आहे जेव्हा रूटचा स्क्वेअर होतो तेव्हा स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होतोय. मग इथं काय होणार √2 कॅन्सल झाल्यावर काय होईल 1/√2. बरोबर. समजलं. सो sin 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2. नेक्स्ट आता पुढचा अँगल राहिला 60 डिग्री. √x ची व्हॅल्यू काय लिहू आपण √3 डिवायडेड बाय 2. बरोबर. इथं काही आपण कॅन्सल वगैरे काही करू शकत नाही. मग आपण काय व्हॅल्यू लिहू √3 डिवायडेड बाय 2. सो sin 60 डिग्रीज इज इक्वल टू व्हॉट √3 डिवायडेड बाय 2. बरोबर. नेक्स्ट लास्ट इथं व्हॅल्यू काय आहे 4. बरोबर. √4 डिवायडेड बाय √2. सॉरी √4 डिवायडेड बाय 2. √4 आपण कसं लिहू शकतो 2 स्क्वेअर डिवायडेड बाय 2. सो स्क्वेअर रूट कॅन्सल होते. मग राहिला काय 2 2 2 गेले राहिले काय 1. मग इथे आपण काय लिहू शकतो 1. समजलं. हे बघा परत एकदा मी रिपीट करते sin 0 डिग्री 0, sin 30 1/2, sin 45 डिग्री 1 डिवायडेड बाय √2, sin 60 डिग्रीज काय √3 डिवायडेड बाय 2 आणि sin 90 डिग्रीज काय √2 sin 90 इज 1. समजलं.
हे हा फार घाना स्टँडर्ड व्हॅल्यूज ऑफ साइन डिग्रीज म्हणतात बरोबर. साइन थिटाच्या स्टँडर्ड व्हॅल्यू वेगवेगळ्या कोनामध्ये येते. 0 डिग्री कोन, 30 डिग्री कोन, 45 डिग्री कोन, 60 डिग्री कोन आणि 90 डिग्री कोन. समजलं? ओके. आता आपल्याला दुसरं जायचंय cos थीटा. cos थीटा ही पण सोपी पद्धत आहे. आता cos थीटा cos 0 इज इक्वल टू तुम्ही जे साइनला आपण लिहिलेलं आहे ते उलट्या दिशेने लिहत यायला पाहिजे. बघा मी इथे लिहिले 1 हे जे साइन 90 डिग्रीचं व्हॅल्यू उलट्या दिशेने लिहत यायचं 1. मग काय मिळेल आपल्याला √3 डिवाइडेड बाय 2. मग काय 1 डिवाइडेड बाय √2 ॲज इट इज. मग इथं काय हाफ आणि इथं 0. बघा आता cos थीटा cos 0 इज 1, cos 30 is √3 by 2, cos 45 is 1 by √2 and cos 60 is 1 by 2 and cos 90 is 0. समजलं? बरोबर. ओके. आता नेक्स्ट काय tan थीटा. आता आपल्याला माहित आहे tan थीटा म्हणजे काय आठवतंय तुम्हाला? tan थीटा म्हणजे sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा किंवा आपण काय लिहू शकतो tan theta is equal to 1 by cot theta. बरोबर. आता आपण cot theta घेऊ शकत नाही कारण आपल्याला माहित नाही. बरोबर. मग आपण काय केलं पाहिजे tan theta is equal to बघा मी दाखवते तुम्हाला जस्ट tan theta is equal to काय घेतलंय आपल्याला sin theta divided by cos theta. बरोबर. समजलं? मग आता आपण काय केलं पाहिजे आता आपल्याला sin थीटाची पण व्हॅल्यू माहिती आहे cos थीटाची पण व्हॅल्यू माहिती आहे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट बरोबर tan 0 डिग्री मी इथे एक डिटेल मध्ये तुम्हाला दाखवते. tan 0 डिग्री इज इक्वल टू sin थीटाची व्हॅल्यू काय आहे 0. बरोबर. cos थीटाची व्हॅल्यू काय आहे 1. मग काय मिळेल आपल्याला व्हॅल्यू ह्याची येस काय मिळेल tan थीटा इज इक्वल टू नथिंग बट 0. बरोबर. मग आता आपण अशाच प्रकारे इतर सगळे व्हॅल्यूज काढले पाहिजे. नेक्स्ट काय मिळेल sin थीटा डिवाइडेड बाय cos थीटा. आता मी शॉर्टकट लिहीन. बरोबर. sin थीटाची व्हॅल्यू काय आहे sin थीटाची व्हॅल्यू काय आहे 1 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय √3 डिवाइडेड बाय 2. मग काय मिळेल 2 कॅन्सल झाले काय म्हणते 1 डिवाइडेड बाय √3. बरोबर. मग 45 डिग्रीचं काय मिळेल बरोबर दोन्ही कॅन्सल सिमिलर आहेत. बरोबर. मग दोन्ही कॅन्सल झाल्यावर आपल्याला काय मिळेल 1. मग आपण येऊया नेक्स्ट √3 डिवाइडेड बाय 2 डिवाइडेड बाय 1 बाय 2. बरोबर. 2 2 कॅन्सल काय मिळालं आपल्याला √3. मग लास्ट काय मिळेल 1 डिवाइडेड बाय 0. बरोबर. tan 90. आता 1 डिवाइडेड बाय 0 म्हणजे ह्याला आपण डिफाइन करू शकत नाही. मग त्याला आपण काय म्हणू इनडिफाइनाइट किंवा नॉट डिफाइन्ड. मग इथं आपण ND असे लिहू नॉट डिफाइन्ड. काय समजलं 1 डिवाइडेड बाय 0 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही. बरोबर. मग आपण त्याला इनफाइनाइट म्हणू शकतो. बरोबर. आता सिमिलरली तसंच आपल्याला काय फाइंड आउट करायचं कोसेक थीटा. कोसेक थीटा म्हणजे काय तुम्हाला त्याची कल्पना आहे. कोसेक थीटा म्हणजे काय 1 डिवाइडेड बाय sin थीटा. बरोबर. 1 डिवाइडेड बाय sin थीटा. ज्या sin थीटाच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यालाच आपण उलट लिहायचं आहे कारण तुम्हाला कल्पना आहे. बरोबर. कोसेक थीटा इज इक्वल टू 1 डिवाइडेड बाय sin थीटा. बरोबर. थोडं शॉर्टकट मध्ये लिहिले. बरोबर. मग 1 डिवाइडेड बाय 0 मीन्स काय होणार नॉट डिफाइन्ड. बरोबर. तर आपण इथं ND लिहू. नेक्स्ट इथं काय आहे 1 डिवाइडेड बाय 2. सो 2 वरती गेला म्हणजे 2 राहिले. बरोबर. नेक्स्ट
1 डिवायडेड बाय √2 म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला √2. मग इथं काय मिळेल 2 डिवायडेड बाय √3 आणि इथं आपल्याला काय मिळेल 1. समजलं. बघा cosec थीटा फर्स्ट वन नॉट डिफाइन 2 √2 2 डिवायडेड बाय √2 आणि 1. आता आपल्याला माहित आहे बरोबर. आता आपण sec थीटा म्हणजे काय आपल्याला माहित आहे. sec थीटा इज इक्वल टू 1 बाय cos थीटा बरोबर. मग आपण हे पण फार सोपं जाईल आपल्याला शोधायला व्हॅल्यू. sec 0 म्हणजे काय जे cos थीटाचे जे व्हॅल्यू आहे त्यालाच आपण उलट लिहायचं आहे बरोबर. sec थीटा म्हणजे 1 डिवायडेड बाय cos थीटा. मग इथं काय मिळेल 1 डिवायडेड बाय 1 म्हणजे आपल्याला 1 मिळेल. मग इथं काय मिळणार cos थीटाची व्हॅल्यू काय आहे √3 डिवायडेड बाय 2. इथं आपण काय लिहू 1 डिवायडेड बाय √3 डिवायडेड बाय 2. मग इथं काय येईल 2 डिवायडेड बाय √3 बरोबर. मग इथं काय येईल √2 डिवायडेड बाय 1. इथं काय येईल 2 येईल आणि इथं काय येईल 1 डिवायडेड बाय 0 मीन्स अगेन इट इज नॉट डिफाइंड बरोबर. समजलं. आता बघा sec थीटा 1 2 √3 2 2 नॉट डिफाइंड म्हणजे इथं व्याख्या नसलेलं म्हणजे. आता cot थीटा म्हणजे काय. cot थीटा आपल्याला माहित आहे tan थीटाचा अपोजिट cot थीटा. tan थीटाची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला sin थीटा डिवायडेड बाय cos थीटा. मग इथं आपण काय लिहू cos थीटा डिवायडेड बाय sin थीटा. किंवा आणि एखादा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला cot थीटा इज इक्वल टू काय येते 1 डिवायडेड बाय tan थीटा बरोबर. समजलं. मग आपल्याला tan थीटाची व्हॅल्यू माहित आहे. मग अगदी सोप्या पद्धतीने आपण cot थीटा शोधू शकतो बरोबर. आता आपण व्हॅल्यू लिहा cot 0 डिग्री काय व्हॅल्यू घ्यायचे 1 डिवायडेड बाय tan थीटा. tan थीटाची व्हॅल्यू काय आहे 0. cot 0 म्हणजे आपल्याला काय मिळेल 1 डिवायडेड बाय 0 म्हणजे इथं काय मिळेल आपल्याला नॉट डिफाइंड. समजलं. नेक्स्ट tan थीटा 30 डिग्री tan 30 डिग्री इथं व्हॅल्यू घालूया आपण किती होणार 1 डिवायडेड बाय 1√3 बरोबर. 1 डिवायडेड बाय 1√3 मग आपल्याला काय मिळणार √3 वरती शिफ्ट होईल तर मग काय मिळेल इथं नुसती व्हॅल्यू येईल 1 डिवायडेड बाय √3. मग नेक्स्ट cot थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय tan. पुढचा अँगल घ्यायचा आहे आपल्याला 45 डिग्री. आपल्याला काय व्हॅल्यू मिळेल 1 डिवायडेड बाय 1 इज 1. ओके. नेक्स्ट cot थीटा इज इक्वल टू 1 बाय tan थीटा. tan 60 डिग्रीची व्हॅल्यू फाइंड शोधायचं आहे. tan 60 डिग्री किती आहे √3. मग आपल्याला काय मिळेल cot थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय √3. काय मिळेल डायरेक्टली 1 डिवायडेड बाय √3 बरोबर. नेक्स्ट cot थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय tan थीटा. पुढचा अँगल फाइंड आउट करणार आपण 90 डिग्री. मग आपण कसं लिहू cot थीटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय tan 90 काय आहे नॉट डिफाइंड किंवा व्याख्या नसलेलं. मग 1 डिवायडेड बाय नॉट डिफाइंड म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू 0 मिळते. मग आपण इथं काय लिहायचं 0 बरोबर. आणि अशा प्रकारे आपल्याला cot 0 इज इक्वल टू 90 नॉट डिफाइंड cot 30 degree is equal to √3 and cot 45 degree is equal to 1. cot 60 degree is equal to 1 by √3 and cot 90 degree is equal to 0. अशा प्रकारे आपण sin 0 डिग्री 30 डिग्री 45 डिग्री 60 डिग्री 90 डिग्री हे किंमत त्याची लक्षात ठेवायची. त्याच्याप्रमाणे cos 0 cos 30 cos 45 cos 60 90. सो अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही सगळ्या टेबलची व्हॅल्यू लक्षात ठेवू शकता. आता आपण कोटीकोणाच्या कोनाची त्रिकोणमिती गुणोत्तरे बघू. ओके. त्याच्यासाठी मी एक बहुविभाज्य आकृती तयार करेन. बहुभुजीय आकृती किंवा आपण ह्याला पॉलिगॉन म्हणतो बरोबर. पॉलिगॉन. मग इथं आपण मी लिहीन sin थीटा बरोबर. इथं काय लिहीन cos थीटा. त्याच्यानंतर इथं cot थीटा इथे cosec थीटा
सेक थीटा tan बरोबर. साइन थीटाचा अपोजिट काय आहे कोसेक. माहिती आहे ना. कॉस थीटाचा अपोजिट सेक, tan थीटाचा अपोजिट कॉट थीटा बरोबर. आता आपल्याला काही गुणोत्तरे म्हणजे कोटी कोणाच्या कोणाची त्रिकोणमिती किंवा गुणोत्तरे शोधायची आहे. कसं असू शकतं बघा. मी आता एक लिहिते तुम्हाला. साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू 1 बरोबर. आता साइन 90 मायनस थीटा. आता तुम्हाला माहित आहे साइन 90 म्हणजे हा काटकोन आहे. काटकोन मध्ये कुठचा एखादा कोण लघुकोन मायनस केला तर आपल्याला काय मिळेल. मग हे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला आठवणीत राहण्यासारखं मी सांगितलं. आता बघा साइन थीटाच्या लाईन मध्ये काय आहे कॉस थीटा. मग आता आपण इथे काय लिहायचं आहे कॉस थीटा. साइन 90 मायनस थीटा इज इक्वल टू कॉस थीटा. आता इथे घ्या tan घेऊ आपण. ओके tan 90 मायनस थीटा काय येईल बघा. मी कसं सांगितलं त्याच्या एक्झॅक्टली अपोजिटचा अँगल घ्यायचा आहे. मग इथे काय येईल कॉट थीटा. नेक्स्ट आपण काय करूया सेक 90 मायनस थीटा काय येईल आपल्याला कोसेक थीटा बरोबर. आता आपल्या तीन बाजू संपलेल्या आहेत बरोबर. साइन 90 मायनस थीटा कॉस थीटा बरोबर. tan 90 मायनस थीटा कॉट थीटा. सेक 90 मायनस थीटा कोसेक थीटा. एका बहुभाज्य आकृतीच्या आधारे तुम्ही हे लक्षात ठेवू शकता बरोबर. साइन थीटा कॉस थीटा tan थीटा सेक थीटा कोसेक थीटा. अजून आपल्या तीन आयडेंटिटीज शोधायच्या आहेत. त्याच्यामध्ये काय राहिलं आता कॉस 90 मायनस थीटा बरोबर. कॉस 90 मायनस थीटा त्याच्या कॉसच्या अपोजिट काय आहे अजून साइन थीटा बरोबर. नेक्स्ट काय राहिलं आपल्याला कॉट 90 मायनस थीटा काय मिळेल आपल्याला tan थीटा बरोबर. नेक्स्ट लास्ट काय झालं कोसेक 90 मायनस थीटा काय मिळेल आपल्याला सेक थीटा बरोबर. समजलं बघा. साइन 90 मायनस थीटा ह्या बहुभाज्य आकृतीच्या सहाय्याने तुम्ही हे सगळे आयडेंटिटीज लक्षात ठेवू शकता. आणि हे किती नंबर मध्ये आहे 6 नंबर मध्ये. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता बरोबर. आता आपण त्रिकोणमितीची समानता बघू बरोबर. त्याच्यासाठी मी अजून बहुभाज्य किंवा बहुविभाज्य आकृती काढेल. ह्याला आपण काय म्हणतो पॉलीगॉन. आता मी इथे लिहिते साइन थीटा बरोबर. इथं कॉस थीटा इथं tan थीटा इथं कॉट थीटा अपोजिट साइड इथं सेक थीटा सॉरी इथं काय लिहिणार आपण कोसेक थीटा आणि इथं सेक थीटा बरोबर. हे साइन थीटाच्या अपोजिट कोसेक थीटा कॉस थीटाच्या अपोजिट सेक थीटा आणि tan थीटाच्या अपोजिट कॉट थीटा बरोबर. आता आपण एकच परत ह्याला आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू म्हणतो. मग त्याची आपण व्हॅल्यू 1 घेऊया बरोबर. आता आपण काय करूया म्हणजे आता मी थोडं शेड करणार आहे. शेड म्हणजे अल्टरनेट विभाग आपण शेडिंग करूया. हा कोण झाला त्याच्यानंतर हा भाग करूया त्याच्यानंतर हा भाग करूया बरोबर. समजलं. नेक्स्ट त्याच्यानंतर अनेक थोडं चेंजेस करायचे मला तुम्हाला अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने रोटेशन करायचं. मी दाखवते तुम्हाला. याचा थोडासा तुम्हाला उपयोग होईल. शॉर्टकट मेथड मध्ये कसं लक्षात ठेवायचं बरोबर. आता बघितलं हा आमचा पॉलीगॉन आहे बरोबर. बहुभाज्य आकृती आहे.
साइन थिटा, कॉस थिटा, कॉट थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा, टॅन थिटा लिहिलेलं आहे बरोबर. हा केंद्रबिंदूची व्हॅल्यू काय सांगितलं मी तुम्हाला 1 आहे बरोबर. आता आम्हाला आयडेंटिटीज, त्याला काय म्हणतो आपण, त्रिकोणमितीची समानता कसं शोधायचं आता मी सांगतो तुम्हाला. ह्याचं आपल्याला ह्या सगळ्या कोणचं किती साइन, कॉस, कॉट, सेक त्याचं स्क्वेअर घ्यायचं आहे बरोबर. मग ह्याचा सगळ्यांचा स्क्वेअर घ्यायचा आहे बरोबर. आता हे बघा, साइन स्क्वेअर प्लस कॉस थिटा, इथं काय लिहायचं आपल्याला प्लस. तर मी इथे लिहिते फर्स्ट साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय मिळणार. हे बघा मी पहिला काय सांगितलं मला, हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे असं येते. हेचं साइन स्क्वेअर थिटा अधिक कॉस स्क्वेअर थिटा काय दाखवलं आपल्याला 1. मग ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल, ह्याची व्हॅल्यू आपल्याला काय मिळेल 1. समजलं. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता आपण काय करूया 1. आता इथं बघा मी इथून स्टार्ट केलेलं आहे ह्या आकृतीला, हे शेडेड पोर्शन तेवढंच आपण घेऊया. फर्स्ट शेडेड पोर्शन मध्ये काय केलंय, माझी आकृती कुठून अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन ह्या डायरेक्शन आहे. पहिला साइन स्क्वेअर थिटा, मग दुसऱ्याला कॉस स्क्वेअर थिटा, त्याचं अधिक केलं तर आपल्याला काय मिळतंय 1. आता आपण इथं काय करूया, हे बघा इथून स्टार्ट म्हणजे काय येणार, पहिला 1 येणार. काय येणार 1 प्लस, इथं आपल्याला काय करायचं प्लस करायचं. हा 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा आलं तर काय मिळेल इथं आपल्याला कोसेक स्क्वेअर थिटा. समजलं. ह्या शेडेड विभागातून आपल्याला काय मिळालं, मी इंटरसेक्शन पॉइंट किंवा हा केंद्रबिंदू काय सांगितलेला आहे 1. हा 1 अधिक कॉट स्क्वेअर थिटा आपल्याला काय आन्सर मिळाले कोसेक स्क्वेअर थिटा. मग तिसरी आयडेंटिटी बघूया बरोबर. तिसरी काय आहे, आता आपण इथून कुठून 1 पासून चालू केलेलं आहे. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय येणार आहे आपल्याला सेक स्क्वेअर थिटा. पण आपण कसं लिहायचंय 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. समजलं. 1 प्लस tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. हे आता आपण 3 समानता झाले, अजून 3 समानता किंवा 3 पेक्षा अजून जास्त समानता पॉसिबल्स आहेत. आता फॉर एक्झाम्पल ह्याच्यापासून तुम्ही इतर समानता एका ह्याच्यावर 1 2 3, आता इथं किती आहे 3, आम्ही काय म्हणतो त्याला व्हेरिएबल्स म्हणतो बरोबर. ह्याच्यापासून आपण 3, फर्स्ट मी एक दाखवते तुम्हाला. फर्स्ट वन काय लिहिले आपण साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 बरोबर. आता आपण काय करायचं सेकंड शोधायचं आहे. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे ॲज इट इज इथं ठेवायचं. कॉस स्क्वेअर थिटा इकडे शिफ्ट केलं तर काय होतंय मायनस कॉस स्क्वेअर थिटा. समजलं. ही दुसरी आयडेंटिटी. आता तिसरी आयडेंटिटी. तिसरी काय करायचं आपल्याला कॉस स्क्वेअर थिटा ॲज इट इज ठेवायचं आहे आणि साइन स्क्वेअर थिटा शिफ्ट करायचं. मग काय मिळणार आपल्याला 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा बरोबर. समजलं. आता बघा मी काय दाखवलं, ह्या एक आयडेंटिटी मध्ये तुम्हाला किती आयडेंटिटीज दाखवले 3. तसे ह्या आयडेंटिटी मध्ये तुम्हाला 3 आयडेंटिटी भेटतात आणि ह्या आयडेंटिटी मध्ये तुम्हाला 3 आयडेंटिटी भेटतात किंवा समानता. मग एकूण त्रिकोणमितीची समानता तुम्हाला 3 प्लस 3 प्लस 3 म्हणजे टोटल 9 समानता शोधून काढायची आहे बरोबर. 9 समानता शोधून काढायची. फर्स्ट मध्ये समजलं. आता सेकंड मध्ये पण आपण व्हेरी सिंपल मध्ये आपण करू शकतो. मी अगदी थोडक्यात दाखवते तुम्हाला. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा. मग काय करणार तुम्ही 1 ॲज इट इज होणार बरोबर. कॉट स्क्वेअर तिकडे शिफ्ट झालं तर काय होणार आहे कोसेक स्क्वेअर थिटा मायनस कॉट स्क्वेअर थिटा बरोबर. नेक्स्ट आणि काय होईल आता 1. आता आपण काय करू शकतो 1 इज इक्वल टू कॉट स्क्वेअर थिटा. आता आपण कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू हे बघा इथं हे आपल्याला इंटरचेंज करून असे आपण आयडेंटिटीज शोधू शकतो.
आणि ही एक सोपी पद्धत आहे. मला नक्कीच हे आनंद वाटेल की ही सोपी मेथड तुम्ही जर अवसात कराल तर तुम्हाला नक्कीच परीक्षेला तुमचा फायदा होईल. आणि धन्यवाद.